वेलकम टू श्रीदायनगी गर्ल्स. आमच्या गोडपरीचा हा गोड ड्रेस खास कन्यापूजनसाठी. नमस्कार मंडळी, आज मंगळवार आणि त्यात अधिक मास, त्यामुळे आमच्या घरी कन्यापूजन आणि सासूची ओटी भरणे अशा पद्धतीने दोन देवींचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार अधिक मासामध्ये दानधर्म, जप, पूजा अर्चा, व्रत याप्रमाणेच कन्यापूजन व आई आणि सासूची ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे. आपल्या धर्मात कन्येमध्ये देवीचं रूप मानलं जातं, त्यामुळे लहान मुलींचं पूजन करून सन्मान केला जातो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपली आई व सासू यांची ओटी भरून आशीर्वाद घेतला जातो. त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण नांदतं अशी धार्मिक श्रद्धा आहे. कन्यापूजन करताना साधारणतः पाय धुतले जातात, त्यावर हळदी कुंकू आणि अक्षता वाहिले जाते. औक्षण केलं जातं. भेट म्हणून लहान मुलींना फळ, मिठाई, कपडे, पैसे असे दिले जाते आणि आशीर्वाद घेतला जातो. आम्हीही यावर्षी म्हणजेच मी, श्रीदाच्या काकूने, काकाने, आजीने आणि बाबांनी मिळून प्रेमाने, आनंदाने आणि आदराने कन्यापूजन केले. हा क्षण खूप भावनिक आणि धार्मिक होता. तीही सगळं पहिल्यांदाच अनुभवत होती, त्यामुळे तीही खूप उत्सुक होती. पूजेची लागणारी तयारी आम्ही आधीच करून ठेवली होती. पूजेसाठी फळे, फुले, आमन, पाणी आणि औक्षणाचे ताट सगळं आधीच रेडी होतं. अशा परंपरा फक्त धार्मिक नसतात, ते आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या असतात. हे लोक सारखे सारखे माझे पाय का धुतायत, पूजा का करतायत हे प्रश्न घेऊन श्रीदा कुतूहलाने बघत होती. मला असे वाटले, आपण या परंपरा जपल्या, हे संस्कार जपले तर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील. माझ्या श्रीदासारख्या अनेक लहान मुलांना परंपरा आणि संस्कार समजून सांगण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे असे मला वाटले. म्हणून मी प्रथमच तिचे कन्यापूजन करण्याचे ठरवले आणि घरच्यांनीही त्यासाठी उत्तम प्रतिसाद दिला. ओटी भरणे ही आपल्या हिंदू धर्मात एक पारंपरिक प्रथा आहे. अधिक मास अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे केवळ याच महिन्यात आपण आई आणि सासूची ओटी भरू शकतो आणि कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आमच्या आईंना मुलगी नाही, त्यामुळे आम्ही दोन सुना ह्याच त्यांच्या मुली, आणि त्यामुळेच आम्ही प्रेमाने आणि मनापासून त्यांची ओटी भरली. घरात सुख, शांती, समाधान घरात नांदावी या श्रद्धेने हा प्रोग्राम केला. ओटी भरताना पाय धुतले, हळदी कुंकू, अक्षता वाहिल्या, कपाळावर हळदी कुंकू लावून औक्षणही केले. ओटीमध्ये सौभाग्याच्या वस्तू म्हणजेच साडी, नारळ, तांदूळ, खोबरे, बांगड्या, टिकली, पैसे, बदाम इत्यादी दिले गेले. ज्याला आपण खणा नारळाची ओटी म्हणतो, ती साधारण याच प्रकारे भरली जाते आणि मग नमस्कार करून आशीर्वाद घेतला जातो. अशा पद्धतीने आजचा हा कन्यापूजन व ओटी भरण्याचा प्रोग्राम आमच्यासाठी एक खास आठवण बनून राहील. यातून नवीन पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृतीशी ओळख आणि संस्कार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही असा प्रोग्राम केला का? कमेंटमध्ये नक्की सांगा.